स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. गडचिरोलीचं पालकत्व स्वतःकडे ठेवावं ही इच्छा, पण निर्णय शिंदे आणि पवारांसोबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, पालकमंत्री पदाचा समन्वय बावनकुळेंकडे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य. जानेवारीत कोर्टात सुनावणी प्रकरण निकाली निघण्यासाठी प्रयत्न करणार. सायबर फ्रॉड सरकारसमोरचं मोठं आव्हान, मुख्यमंत्र्यांची कबुली. खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारेही तेवढे जबाबदार, नागपुरातून फडणवीसांचा इशारा. भाजपा कोर कमिटी बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीबाबत रणनीती. मुंबई महापालिकेत 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार, तर नवीन वर्षात सदस्य नोंदणी अभियान. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कायदा करणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशिक येथे घोषणा. येत्या अधिवेशनाचाच विधेयक मांडणार असल्याची माहिती. दिल्लीत एनडीएची बैठक संपन्न. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी, तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधवांची हजेरी. लाडक्या बहिणींसारख्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू ठेवून फक्त अत्यावश्यक योजनांवरच खर्च करण्याचा अजित पवारांचा सल्ला. डीपीडीसीच्या कामांचा फेरआढावा घेण्याची सूचना. मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि मुस्लिम धनगर आरक्षणासाठी मोहीम. मनोज जरांगे यांचा एल्गार. हिशोब चुकत्या करण्याची मजा आत्ताच असल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा. कल्याण पूर्वेत बदलापूरलाही लाजवणारी घटना. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हत्या. राजकीय वर्दस्तामुळे कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांचा मुखमोर्चा. कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या शेगामधून मुसक्या. दाढी करून लुक बदलण्याच्या प्रयत्नात असताना वेड्या. गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिसऱ्या पत्नीला 2 दिवस पोलीस कोठडी. राज्यातील मंदिरांमधील आठवड्यातून 1 दिवस सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर. हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी सामूहिक आरती करण्याचा निर्णय.